खरंच 5 मिनिटात हॉटेलसारखा सांबार घरी बनवू शकतो का? जो आपण इडलीसोबत, डोस्यासोबत, सांबार वड्यासोबत मस्त असे फुरके मारून मारून पितो तो. परफेक्ट हॉटेल स्टाईल सांबार अगदी 5 मिनिटाच्या आत आपण घरी कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 5 मिनिटात हॉटेल स्टाईल सांबार बनवतोय ते एक पूर्वतयारी आपल्याला करून ठेवावी लागते. इथे बघा, आपल्याला कुकरमध्ये वरण म्हणजेच तुरीची डाळ हे शिजवून घ्यावी लागते, तरच आपला सांबार 5 मिनिटात बनतो, हो की नाही? तो कुठलाही झटपट तुम्हाला स्वयंपाक बनवायचा असो, कुठली रेसिपी बनवायची असो, तो त्याची प्रिपरेशन आधी व्यवस्थित झाली पाहिजे. तर आपण तुरीची डाळ म्हणजेच आपल्या विदर्भात म्हटलं जाणारं वरण हे मस्त असं शिजवून घेतलेलं आहे. वरण शिजवणे काही मोठी रेसिपी नाही आहे. तुरीची डाळ घ्यायची, धुवायची स्वच्छ, त्यात थोडंसं मीठ, थोडीशी हळद घालायची, पाणी घालून छान कुकरला शिजवून घ्यायची. म्हणून वरण शिजवणे ही काही रेसिपी मी तुम्हाला दाखवले नाही आहे. तर आता डायरेक्ट आपण तडका देत आहे सांबारला. तर इथे मोठी कढई घ्यायची, जे खोलगट असेल थोडीशी जाड बुडाची घ्यायची. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये सांबार बनवत आहे म्हणून मोठी कढई आहे, सर्व जिन्नस जास्त आहे. 2 कांदे, 2 टमाटर छान असं तेलावरती आपण मोहरी घालून ते परत करून घेत आहे. सोबतच चवीनुसार संपूर्ण मीठसुद्धा घातलेलं आहे. आणि आपण जेव्हा वरण शिजवलं होतं त्यावेळेसुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणून मीठ बेतानी घालावं. 2 चमचे लाल तिखट, 3 चमचे कश्मीरी लाल मिरचीची पावडर. बघा, 2 चमचे लाल तिखट, 3 चमचे कश्मीरी लाल मिरचीची पावडर, ज्याने कलर सुंदर येतो पण जास्त तिखट होत नाही. हळद घातलेली आहे 1/4 चमचा. हळद आणि मीठ वरण शिजवताना घातलं होतं, त्यामुळे थोडं बेताने घालावं. आता मस्त असं तेल सुटेपर्यंत किंवा मग कांदा टमाटर अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. बघू शकता तेल सुटायला लागलं. तर आता मस्त आपण याच्यामध्ये 2 चमचे भरून याच्यामध्ये सांबार मसाला घातलेला आहे. कुठलाही सांबार मसाला घालू शकता, म्हणजे कोणत्याही ब्रँडचा. आता जे शिजवलेलं वरण आहे ते याच्यामध्ये घालून घेऊयात. हळूहळू घालायचं, नाहीतर काय होते या स्टेजला ते खूप जास्त चटकते असं, मग थोडं हातावर याची भीती राहते, म्हणून सांभाळून घालायचं. मिक्स करून घेऊयात मस्तच. इथे बघा, आता हे खूप जास्त दाटसर आहे आणि इडलीसोबत किंवा डोशासोबत जो सांबार सर्व केला जातो तो थोडासा पातळ असतो, हो की नाही? आणि त्यांच्या सांबाराला अशी वेगळी चव असते बघा. त्यात म्हणजे तो सांबार एवढा पातळ असतो की नुसतं पाणीच, पण त्याला एक वेगळीच चव असते. ती यानेच येते, जे आहे गूळ आणि चिंच. गूळ आणि चिंच सांबारमध्ये जरूर घालावं. गरम पाणी आपण आधी घातलेलं आहे आणि वरतून अंदाजे 1.5 ते 2 चमचे परत आपण याच्यामध्ये सांबार मसाला घातलेला आहे. आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि दणकून याला उकड्या काढून घ्यायच्या. कोथिंबीर जरूर घालावी बरं का, दिसायला तर सुंदर दिसते, सोबतच चवही येते. मस्त आता आपण याला खदखदून असं शिजू देऊयात. सांबार जेवढा जास्त शिजेल, म्हणजे जेवढ्या छान अशा उकड्या त्याला येतील, तेवढीच भारी चव आपल्या सांबाराला येते. पातळ बघा किती बनवलेला आहे आपण. कन्सिस्टन्सी याची पातळच ठेवायची आणि पातळ करण्यासाठी पाणी याच्यामध्ये गरमच वापरायचं. थंड पाण्याचा अजिबातही वापर नको. गरम पाण्यानेच आपल्या सांबारला छान चव येते, नाही तर थंड पाण्याने ती चव कुठंतरी दबते. म्हणून तुम्हाला जर पातळ करायचं असलं तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालावं, हो की नाही? आणि मस्त असा रनी कन्सिस्टन्सीचा पातळ चविष्ट सांबार बनून तयार झालेला आहे. फुरक्या मारून मारून पिण्यासाठी इडलीसोबत प्या, डोशासोबत खा, वडा सांबार बनवा, काहीही चालेल, मस्तच लागेल. इव्हन भातासोबत जरी दिला ना तर उत्कृष्ट जाईल. एकदा नक्की बनवा हॉटेल स्टाईल 5 मिनिटात बनणारी सांबारची रेसिपी. सर्वांना खूप आवडेल. आवडल्यानंतर प्लीज लाईक करायला विसरू नका. लाईक जरूर करा आणि हो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बरं का. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.